नवीन सोलर योजना घरासाठी आणलेली आहे। 95% अनुदान हे केंद्र शासन आणि राज्य शासन देणार आहे। फक्त 5% जी रक्कम आहे ती ग्राहकाला भरायची आहे। त्याच्यासाठी कोण कोण पात्र असणार आहे, अर्ज कसा करायचा याचा संपूर्ण जीआर आलेला आहे। जीआर मध्ये त्यांनी सगळ्या गोष्टीचा उल्लेख केलेला आहे। तो जीआर आपण थोडक्यात वाचून घेऊया। आता 100 युनिटपेक्षा कमी वापर असलेल्या दारिद्र्य रेषेखालील आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घरगुती वीज ग्राहकांकरता स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप सोलार स्मार्ट योजना राबवण्याबाबत अशा पद्धतीने यांनी हे सांगितलेलं आहे। आता शासन निर्णय काय आहे? आर्थिकदृष्ट्या दुर्बल वीज ग्राहकांना छतावरील सौर ऊर्जा प्रकल्प स्थापित करण्याचे प्रोत्साहित करून विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनवणे तसेच सौर ऊर्जेद्वारे निर्मित ऊर्जेच्या घरगुती वापरानंतर शिल्लक असलेल्या विजेच्या विक्रीमधून त्यांच्या उत्पन्नाचा अतिरिक्त स्रोत निर्माण करणे अशी ही स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप स्मार्ट सोलार योजना यासाठी शासनाने मान्यता दिलेली आहे। तर आता या ठिकाणी 5 लाख घरगुती ग्राहकांना छतावरील सौर ऊर्जा प्रणाली आस्थापित करण्यासाठी केंद्र शासनाकडून हे अनुदान मिळणार आहे। त्याच्यासाठी 1,54,000 इतके घरगुती वीज ग्राहक तसेच ज्यांचा वीज वापर 100 युनिटपेक्षा कमी आहे असे सुमारे 3,45,000 आर्थिकदृष्ट्या दुर्बल घरगुती वीज ग्राहक असे एकूण 5 लाख ग्राहक असणार आहेत। त्यांच्यासाठी केंद्र शासन आणि राज्य शासन दोघांकडूनही अनुदान मिळणार आहे। आता ह्या योजनेची वैशिष्ट्य काय आहे? तर दारिद्र्य रेषेखालील व आर्थिकदृष्ट्या दुर्बल वीज ग्राहकांना सौर ऊर्जेच्या माध्यमातून विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनवणे, त्यानंतर दारिद्र्य रेषेखालील व आर्थिकदृष्ट्या दुर्बल वीज ग्राहकांना सौर ऊर्जेच्या माध्यमातून उत्पन्नाचा स्रोत निर्माण करून देणे, छतावरील सौर ऊर्जा निर्मितीच्या क्षमतेमध्ये वाढ करणे, स्थानिक रोजगाराच्या संधी वाढवणे व अर्थव्यवस्थेचा विकास करणे। तर ह्यासाठी अनुदान कसं असणार आहे? दारिद्र्य रेषेखालील ग्राहकांना 2,500 रुपये भरून 17,500 राज्य शासनाचा हिस्सा, केंद्र शासनाकडून 30,000 रुपये असं अनुदान असणार आहे। म्हणजेच दारिद्र्य रेषेखालील जे ग्राहक आहेत त्यांना 2,500 रुपये भरायचे, 17,500 राज्य शासनाकडून आणि केंद्र शासनाकडून 30,000 रुपये अशा पद्धतीने अनुदान मिळणार आहे। दुसरं म्हणजे 100 युनिटपेक्षा कमी वापर असणारे आर्थिकदृष्ट्या दुर्बल ग्राहक, त्याच्यामध्ये सर्वसाधारण गट आहे त्यांना 10,000 रुपये भरून 10,000 रुपये राज्य शासनाकडून मिळणार आहेत आणि 30,000 रुपये केंद्र शासनाकडून मिळणार आहेत। तसेच अनुसूचित जाती आणि जमातीसाठी 5,000 रुपये त्यांना ग्राहकांना भरावे लागणार आहेत। राज्य शासनाकडून 15,000 रुपये आणि केंद्र शासनाकडून 30,000 रुपये असं हे अनुदान दिलं जाणार आहे। या योजनेसाठी हे लागणारं अनुदान आहे ते राज्य शासन आणि केंद्र शासन दोघांकडून मिळून असणार आहे। ह्या योजनेची जी अंमलबजावणी आहे ते महावितरण कंपनी ही यंत्रणा म्हणून काम करेल। म्हणजे हे सगळ्या योजनेचे जे काही काम असणार आहे ते महावितरण कंपनीकडून होणार आहे। आता लाभार्थीचे निवडीचे निकष कसे असणार आहेत? तर ग्राहकाकडे वैध वीज कनेक्शन असणं आवश्यक आहे। ग्राहकाच्या कुटुंबाने छतावरील सौर ऊर्जा प्रणाली आस्थापित करण्यासाठी इतर कोणताही अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा। इच्छुक ग्राहकाला राष्ट्रीय पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक असेल आणि वीज ग्राहक थकबाकी मुक्त असणे आवश्यक आहे। म्हणजे तुमचं वीज बिल बाकी असता कामा नये। आता निकष काय आहेत? ज्या वीज ग्राहकांना वीज वापर 2025 म्हणजेच ऑक्टोबर 2024 ते सप्टेंबर 2025 मधील कुठल्याही महिन्यात 100 युनिटपेक्षा जास्त नसेल असेच ग्राहक याच्यामध्ये पात्र राहतील। फक्त सिंगल फेज वीज ग्राहक योजनेस भाग घेण्यास पात्र असतील। दारिद्र्य रेषेखालील सर्व ग्राहकांना प्राधान्याने लाभ देण्यात येईल व दारिद्र्य रेषेखालील ग्राहक वगळता इतर ग्राहकांसाठी सदर योजना ही प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य, म्हणजे दारिद्र्य रेषेखालील सगळ्यांना आणि जर नंतर राहिलेल्यांना ते प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य दिलं जाणार आहे। म्हणजे जो पहिला अर्ज करेल त्याला। योजनेचा कालावधी जो असणार आहे तो मार्च 2027 पर्यंत असणार आहे। आता या ठिकाणी त्याने अजून सांगितलंय दारिद्र्य रेषेखालील ग्राहकांची संख्या 1,54,000 पेक्षा कमी असली तर 0 ते 100 युनिट वापर करणाऱ्या ग्राहकांसाठी त्यातली जी काही संख्या आहे ती वळवण्याचा अधिकार महावितरण कंपनीकडे असेल। म्हणजे ते तेव्हा ठरवतील त्यांना पण तो द्यायचा का जर कमी असेल तर हा जीआर आहे तो मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक दिलेली आहे, तुम्ही तिथून डाउनलोड करून वाचू शकता आणि ह्याचे जेव्हा अर्ज सुरू होतील तेव्हा त्याचा व्हिडिओ येईल। ही योजना नवीन आहे, अजून अर्ज सुरू झालेले नाहीत। जेव्हा अर्ज सुरू होईल तेव्हा व्हिडिओ येईल। ज्यांच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे त्यांच्यासोबत तुम्ही शेअर करू शकता।